मी दुर्गा, देवी दुर्गासारखी होती, पण वय आणि का माणसाला सगळं काही शिकवतो. ताठा गेला आणि मणके वाकू लागले. हे बदल आपोआप होऊ लागले. माझ्यासोबत कृष्णाबाई ह्या मला नेहमी सांगायच्या, पण तेव्हा वळत नव्हतं. 50शी उलटली आणि त्याच्यानंतर सगळं काही उंगायला लागलं. तर पाण्याचा ओढा जरा आला तर लवळ्यावानी वागतो आणि दबाव कमी झाला की ताट उभी राहते. जसं वय वाढतं तसं माराठोकीचं भय पण उमटतं. म्हणतात ना, माणसं कोडगी होतात. अगदी तसं झालंय माझं. घटकावर रडू आलं का रडायचं, मन मोकळं करायचं, डोळ्यात पाणी आणि मनात काही बी ठेवायचं नाही. अहो, आजचा दिवस चालला तोच खरा. मकाईच्या कणसाला मोल असतो तसं आमचं यजमान 2 पायावर चालणाऱ्या बाई माणसाला सुद्धा मान देत नाही. मग कसं उत्साही राहायचं? जीव द्यायचं भीती वाटते. म्हणून आजचा दिवस चाललाय तोच खरा. उद्याचं कोणी पाहिलंय? माझ्या मागे ह्या नराधमाने 3रं लग्न केलं. यामिनी, पांढरी पाल, सट्टवाई मेली, भुवया आणि मान उंच करून मिरते. तिचा पण तसा काही दोष नाहीये. तारुण्याचा लावा, तारुण्यात ना अशी डोलणारच ना. मी सांगते की 28व्या वर्षी तुझा गंधर्व अंगातून पाय काढू लागेल. जशी मी आज जात्यावर आहे आणि तू सुपाते, तशी काही दिवसांनी तू जात्यावर येशील. पण सटवायला कळतच नाही. ही पांढरी पाल आहे ना, तिचा भाऊ दामू स्वतःची तुंबडी भरण्यासाठी आमचं यजमान कालिया जामाईकडे एका लहानग्या मुलाचा बळी देणार आहे. माझे कान अजून तिखट आहे. सगळं काही कानावर येतं. पण जसं आहे तसं सत्यात उतरलं पाहिजे. मी त्या लहानग्या मुलीचं बळी जाऊ देणार नाही. वाघ म्हटला तरी खाणार आणि वाघ्या म्हटला तरी पण खाणार. कदाचित माझा जीव देवाने याच्यासाठी ठेवला असेल की कोणाचा बळी जाऊ नको देव म्हणून.